टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आता मुडदे होते का काय, त्याने जर कदाचित जर ती हे पाहिलेलं असेल की आमच्या सभागृहामध्ये पाय टाकायला जागा नव्हता, पूर्ण गॅलरी पूर्ण भरलेली होती, खाली संपूर्ण ग्राउंड भरलेलं होतं आणि लोकांना उभं राहिलेले होते, एवढी प्रचंड गर्दी। काय आता ह्याना जर तो मुडदे समजत असेल संजय राऊत, तर येणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीला आम्ही दाखवून देऊ ना, आम्ही मुडदे आहोत का मर्द आहोत ते आम्ही येणाऱ्या निवडणुकीला दाखवून देतो। गेली 3 वर्ष संजय राऊत, शरद पवार साहेबांचे आणि उद्धव साहेबांचे जे काही बूटचाटगिरी करतायत त्याचं फळ ही उद्धव साहेबांनी पाहिलं असेल की एका संजय राऊतमुळे त्यांची शिवसेना किती रसातळाला गेले हे कोणी ज्योतिषांनी सांगायची आवश्यकता नाही आहे। एकनाथ शिंदे साहेब हे प्रामाणिक आणि आम्हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व आहे। बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेनेची संघटना एकनाथ शिंदे साहेब स्वतः पुढे घेऊन जात आहेत आणि म्हणूनच आज जर आपण पाहिलं, उभाटा असेल किंवा इतर काय पक्षाचे लोक असतील विरोधातले, हे का जास्तीत जास्त शिंदे साहेबांकडे आकर्षित होत आहेत? कारण शिंदे साहेबांचं काम, शिंदे साहेबांचा प्रामाणिकपणा, गोरगरिबांना मदत करणं, कोणावरती प्रसंग आला कधी गेले तर संजय राऊत किंवा त्यांचे नेते। आत्ता जर आपण पाहिलं पहिलगामच्या हल्ल्यामध्ये कोण त्यांचा एखादा नेता पुढे गेला असेल सांगा? एकनाथ शिंदे साहेब आणि गिरीश महाजन हे आमचे 2 पक्षाचे नेते तिकडे जाऊन जे काय अडकलेले आपले जे काय पर्यटक होते त्या सगळ्यांना घेऊन येण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथ शिंदे साहेब आणि गिरीश महाजन। त्यानंतर आत्ता परवाचा प्रश्न बघा तुम्ही, जळगावला गेले होते कार्यक्रमाला आणि तिथे एक महिला किडनी फेल झाली, काय तिला अत्यंत जलद मुंबईला जाणं गरजेचं होतं ऑपरेशनसाठी, आणि तिथं गिरीश महाजन आणि गुलाबरावने साहेबांना सांगितलं, साहेबांनी शिंदे साहेबांनी लगेच आपल्या 2 पेयना त्या विमानातून खाली उतरवलं आणि त्या दोघांना घेऊन मुंबईला नेऊन पोचून ॲडमिट केलं। हा फरक आहे आणि हे त्यांना जमू शकत नाही संजय राऊत त्यांच्या नेत्यांना। आणि म्हणून मग आता काय शब्द शोधायचे काय? आता बूटचाटे बोलतोय संजय राऊत, हा लाल घोट्या माणूस की ह्याला ना जनाची ना मनाची राहिली, ना घरका ना घाटका राहिला। ह्याने आमच्या नेत्यांवरती आरोप करताना 10 वेळेला विचार करायला पाहिजे की अख्खी उद्धव साहेबांची उभाटाची शिवसेना संपत आली तरी त्या उद्धव साहेबांना कळेना आणि आमच्यावरती आरोप करतायत, हे आगोरे विद्या करतायत आणि काय काय करतायत। ह्याने बरेचसे प्रयत्न करून पाहिले त्यांच्या आगोरे विद्येचे, त्यांना काही सक्सेस झालं नाही, म्हणून ते आता आमच्यावरती आरोप करतायत। आम्ही साधी सरळ लोक ग्रामीण भागामध्ये, आत्ताही तुम्ही पाहिलं श्री श्री रविशंकर आणि गुरुनी आमच्याकडं सोमनाथांचे जे काय त्यावेळेच्या पिंड्याचं औषध होते ते पाठवले होते, ते आता आम्ही पूजा करून त्यांना तिथे पाठवलं। हे घर भरलेलं आहे। थोडी तरी माणसाने जनाची नाही मनाची ठेवायला पाहिजे, तर ती काही संजय राऊतांकडे नाही आहे। म्हणून तो आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवरती आरोप प्रत्यारोप करतोय, आमच्या अमित शाह साहेबांवरती आरोप प्रत्यारोप करतोय। त्याला कळायला पाहिजे की ही सगळी जी फील्ड आहे देशाच्या पंतप्रधानांवरती आरोप करतोय। आज ह्या 11 वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवून दिलं, दूध का दूध आणि पाणी का पाणी। जशाच तसं उत्तर बाळासाहेबांचे जे स्वप्न होतं की 370 कलम हटवून जम्मू काश्मीर मोकळं करायचं ते केलं, अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र रायांचं मंदिर उभारायचं ते पूर्ण केलं। ही दोन्ही स्वप्न बाळासाहेबांची होती, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमितभाई शहाने केले आणि ते त्यांना नेमकं खुपतंय, त्यांना टोचतंय। आणि म्हणून आम्ही सांगतो की संजय राऊतांकडं किती तुम्ही लोकांनी मीडियाने लक्ष द्यावं।
असं आम्हाला वाटतंय. कारण परवा आमच्यावरती पण आरोप केले, आमचे फोटो त्यांनी त्या सभेत दाखवले. चांगली बाब आहे. एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, सामान्य लोकांना समोर जात असताना आम्ही सामान्यपणे समोर जातो. हे असे छक्के पंजेचे आमच्या अंगामध्ये गुण नाही आहेत आणि म्हणूनच लोकांनी आम्हाला 4-4 वेळेला निवडून दिलं चढत्या क्रमांकाने, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या आमच्या शिंदे साहेबांवरती, आमच्या मुख्यमंत्र्यांवरती जे आरोप करतात त्यांचा जाहीर निषेध करतो आम्ही आणि त्याची तुम्ही कोणी मीडियाने एवढी दखल घेण्याचं कारण नाही अशी आमची विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.